श्री शामराव सोनार कन्या विद्यालय, डॉक्टर भाऊसाहेब सोनार इंग्लिश स्कूल करजगाव या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 24 जानेवारी या दिवशी वार्षिकोत्सवाचा किंवा स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा या प्रसंगी पार पडतो आहे। करिता निमंत्रित समस्त मान्यवर व्यासपीठावरती अधिष्ठित आहेत। आपण अतिथी देवो भव या नात्यानं सर्वांचा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे। आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी शंकरराव बाळाजी म्हाला, तद्वतच श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे भाग्यविधाते डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांच्या पुतळ्यांच्या पूजनाने या समारंभाचा मंगलारंभ या ठिकाणी केला आणि त्यानंतर दीप प्रज्वलन आणि प्रतिपूजनाने हा व्यासपीठावरती अधिष्ठित आहेत। स्नेहसंमेलनाचे उद्घाटक माननीय श्री किरणजी सरनाईक, शिक्षक आमदार अमरावती, कार्यबाहुल्यामुळे या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत, पण वेळेवर या वार्षिकोत्सवाचं उद्घाटन पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारली ती आमच्या प्रमुख अतिथी माननीय गीतांजलीताई गरड, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी चांदूर बाजार यांनी। आणि आपल्या या महोत्सवाला या ठिकाणी उपस्थित शंकरराव शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय शशांक भाऊ सोनार, त्याचप्रमाणे आपल्या आजच्या समारंभाचे अतिथी श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव श्री मदनलालजी भुसारी, त्याचप्रमाणे या मंचावरती सर्व उपस्थित कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व शाळा समितींचे व्यवस्थापक आणि सभासद मंडळी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे सर्व व्यवस्थापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीला आपण हा समारंभ वार्षिकोत्सवाचा आयोजन या प्रसंगी करत असतो। विद्यार्थी जीवनामधला अत्युत्त कला गुणांना वाव देणारा, त्यांच्यामध्ये दडलेल्या गुणवैशिष्ट्यांना पुढे नेणारा, त्यांचं विकसन करणारा अशा प्रकारचा हा उत्सव असतो। शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी किडे बनणं नाही, शिक्षण घेणं म्हणजे सर्वांगीण आपला विकास जेणेकरून होईल, त्यामध्ये अनेक कला आल्या, कौशल्य आलं, अनेक अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये आली, क्रीडा आल्या, क्रीडा स्पर्धा आल्या। या सगळ्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये जेव्हा स्थान देण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा या सगळ्या गोष्टींचं विकसन करण्याचा प्रयत्न विद्यालयांच्या माध्यमातून होईल, तेव्हा तो विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं विकसित होत असतो, नव्हे त्याचा सर्वांगीण विकास होत असतो। विवेकानंद म्हणाले होते, जमिनीमध्ये जसं आपण बीज रोपण करतो आणि ते सहज उमलतं, त्या ठिकाणी कोणता प्रयत्न मानवी चालत नाही, फक्त त्या जमिनीमध्ये बीज रोप उमलतं, आपोआप त्यामधून रोप प्रगटतं, आपोआप मोठं होतं आणि त्याची फुलफळं आपल्याला मिळतात। त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा आपल्या ठिकाणी अशाच प्रकारे रुजतं आणि आपोआप विकास होतो। का भूमीचे मार्दव सांघेव तैसे नानाविध आचार धर्म सुकुलीनाचे। सुकुलीन व्यक्ती कोण, चांगला व्यक्ती कोण, आचरणशील व्यक्ती कोण असं जर विचारलं तर ज्याच्या ठिकाणी सुकुलीनता आहे, ज्याच्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचा आचारधर्म आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान मुरलं, अभ्यास मुरला, रुजला अशा प्रकारे सिद्ध होतं। या वार्षिकोत्सवाच्या अंतर्गत आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी विविध प्रकारच्या कला गुणांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। क्रीडा समारंभाचा सुद्धा उद्घाटन आपण आजच्या प्रसंगी केलेलं आहे आणि यातून या सर्व गुणवैशिष्ट्यातून त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणारं, बुद्धीचा विकास करणारं आणि ती विश्वव्यापक बनवण्याचा प्रयत्न या सर्व माध्यमातून या ठिकाणी होत आहे।
उद्याच्या प्रसंगी आपण या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। चारही विद्यालयातील विद्यार्थी आपली कला या ठिकाणी प्रगट करतील। आजचं युग हे गुणप्रदर्शनाचं आहे। आजचं युग हे सादरीकरणाचं आहे, प्रगटीकरणाचं आहे। आणि म्हणून लहान नर्सरीतल्या विद्यार्थ्यापासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यापर्यंत आपण जर पाहिलं तर या गोष्टींना विशेष प्राधान्य आजच्या तारखेमध्ये आलेलं आहे। लहान लहान मुलं आपण दूरदर्शनवर तिथे पाहतो, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपली कला प्रदर्शित करतात। छोटे छोटे मुलं जर आपली कला इतक्या प्रमाणामध्ये विकसित करू शकतात तर ह्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये ती गुणवैशिष्ट्ये दडलेली आहे। ती कुठेतरी बाहेर निघाले पाहिजे। या कोवळ्या कळ्यांना जी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष असं राष्ट्रसंतांनी म्हटलंय। कारण आणि ही विकसनाची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं विद्यालयामध्ये होत असते, शिक्षकांच्या माध्यमातून होत असते। आपण ज्याला किती प्रतिसाद देतो, आपण त्याची किती किंमत करतो, आपण मिळालेल्या संधीचं किती सोनं करतो, हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे। मी असं पाहतोय की आजच्या तारखेमध्ये गुण ग्राहकता ही कमी झालेली आहे। गुणवैशिष्ट्य ओळखण्याची सद्बुद्धी ही कोणाच्या ठिकाणी राहिलेली नाही। आणि कधी आम्ही त्याचा विकास करू आणि तेव्हा आमचं जीवन हे आपण त्यातून परिप्लुत करू हे कठीण आहे। आजचा काळ हा त्याकरता मला असं वाटतं की एकीकडे जर आपण पाहिलं तर भरपूर अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी नांदताना दिसतात, परंतु एकीकडे जर पाहिलं तर विद्यार्थी दुर्दैवानं म्हणावं लागते की ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। ऐकणं हा जो स्वभाव पाहिजे माणसाचा तो मुळीच दिसत नाही। काय संस्कार झाले असतील, कुठून झाले असतील, कसे झाले असतील सांगता येत नाही, पण आजचं हे सत्य आहे। आणि दुसरं सत्य हेही आहे की आमची जी इंग्रजाळलेली मानसिकता आहे त्याला आम्ही पूर्ण बळी पडलेलो आहोत। मराठी शाळांमध्ये ॲडमिशन घेताना आम्हाला लाज वाटते आणि बाहेरच्या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च करून आम्ही त्या ठिकाणी जातो जिथे शिक्षण नाही, फक्त डेकोरेशन आहे। आणि शिक्षण हे खऱ्या अर्थानं कोचिंगमध्ये सुरू आहे। कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही शिकतो, लाखो रुपयाचा खर्च करतो आणि मराठी शाळा ओस पडत आहेत। आम्हाला घरी जाऊन विद्यार्थी आणावे लागतात। याच्यापेक्षा दुर्दैव आणि समाजाची विकृत मानसिकता ही कोणती असावी? साधी गोष्ट नाही आहे। आधीचा काळ होता, डॉक्टर विजय भटकरांसारखे विद्यार्थी या शाळेत घडले, मोठमोठे सायंटिस्ट स्वर्गीय दिलीप मालखेडेंसारखे लोक या शाळेतून घडले। आणि आजच्या तारखेमधलं चित्र हे फार विचित्र या बाबतीतला, याची समाजानं कुठेतरी विचार करण्याची फार नितांत गरज आहे, पण ते होताना दिसत नाही आहे। प्रवाहाच्या सोबत आम्ही वाहत्यात धन्यता मानतो, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालण्याची आणि खरं काय हे ओळखण्याची आमची पात्रता आज शिल्लक राहिलेली नाही आहे। शिल्लक राहिलेली नाही आहे। आजच्या प्रसंगी गरड मॅडम या ठिकाणी आल्या। आमचं प्रयोजन हे होतं एसडीओ साहेबांना, तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या पदाचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवर पडावा आणि विद्यार्थ्यांवर जेव्हा तो प्रभाव निर्माण होईल तेव्हा सुद्धा जीवनामध्ये काहीतरी करण्याची सद्बुद्धी त्यांना या वयात प्राप्त झाली ना तर पुढे मार्ग हा चुकणार नाही। नाही तर मार्ग चुकलेलेच आज भरपूर पाहायला मिळतात। करायचं होतं काय, झालं काय, परिणाम काय, याचा काही विचार आमच्या ठिकाणी दिसत नाही। म्हणून ज्युनियर कॉलेजची प्रगती काय सांगावी। अनेक लोक मेडिकलला गेले आहेत आमच्या कॉलेजचे मॅडम, मोठमोठे। आता विजय भटकरांचं नाव मी सांगितलं, दिलीप मालखेडे कुलगुरू सर यांचं नाव सांगितलं। काय नाही होऊ शकत, चहा विकणारा मनुष्य जर पंतप्रधान होऊ शकतो, बूट पॉलिश करणारा माणूस जर एखाद्या कंपनीचा मालक होऊ शकतो, काय आले हे फार वाखाणण्यासारख्या गोष्टी आहेत। वेळ भरपूर झालेला आहे आधीच आणि तहसीलदार मॅडमना मीटिंग करता या ठिकाणी लवकर जायचं आहे, म्हणून थोडा कार्यक्रमाचा शिरस्ता बाजूला सारून आपण त्यांचं जे काही मनोगत आहे, त्यांचं स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनपर जे भाषण आहे ते आपण या ठिकाणी आधी घेऊया। आणि विशेष आनंदाची गोष्ट माननीय श्री वेरुळकर साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे।
मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांनी आपल्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती आहे. उद्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आहे. आपली कला या ठिकाणी विद्यार्थी प्रगट करतील आणि अशा प्रकारे हा वार्षिकोत्सव विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठी पर्वणी घेऊन येतो. कला गुणांच्या संदर्भामध्ये भरपूर अशा प्रकारचं त्यांना या ठिकाणी काही वाव देण्याचा प्रयत्न हा विद्यालयाकडून होत असतो. त्याचं सोनं करणं हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि यातूनच मोठमोठे पुढारी, मोठमोठे नेते, मोठमोठे नट हे यातूनच घडत असतात. म्हणून माझ्या या प्रास्ताविकेला या ठिकाणी मी विराम देतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रसंचालकांकडे सोपवतो. धन्यवाद. जय